पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातच्या 127व्या भागातून देश-विदेशातील राहणाऱ्या भारतीयांसोबत साधला संवाद। वृक्षारोपणाचं महत्त्व विचारात घेऊन प्रत्येक नागरिकानं एक पेड़ मां के नाम ही मोहीम आणखीन पुढे नेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन। सुजलाम सुफलाम देश घडवण्यासाठीच्या आपल्या प्रयत्नांमध्ये वंदे मातरम नेहमीच आपल्याला प्रेरणा देईल, पंतप्रधान। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर रोजी रन फॉर युनिटी या एकता दौडमध्ये सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं देशवासियांना आवाहन। कोलालंपूर इथं आजपासून 2 दिवसांच्या 47व्या आसियान परिषदेला सुरुवात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी पद्धतीद्वारे होणार सहभागी। महानुभव पंथानं दिलेल्या समृद्ध योगदानाची दखल घेत रिद्धपूर इथं जागतिक दर्जाचं मराठी भाषा विद्यापीठ बनवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। गुरु तेग बहादूर यांचा हुतात्मा भारताच्या धर्म आणि सांस्कृतिक परंपरांच्या रक्षणासाठी असल्याचे हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार। फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात, राजकारण न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना आवाहन। चीनमधल्या चेंगडू इथं सुरू असलेल्या 17 वर्षाखालील बॅडमिंटन आशिया स्पर्धेत दीक्षा सुधाकर आणि लक्षा राजेश या 2 भारतीय खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी होणार लढत। आणि महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडची सावध सुरुवात। नमस्कार।